सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल नारायण राणे यांनी गुजराती समाजाचा मेळावा घेतला आणि ज्याप्रमाणे मोदी शहा यांना चांगलं वाटावं म्हणून सगळेच आज भाजपचे कार्यकर्ते महाराष्ट्रातले गुजराती माणसांची पाठराखण करत आहेत। खरं तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं काम गुजरात्यांनी याआधी सुद्धा केलं होतं, परंतु अनेक लोकांनी रक्ताची आहुती देऊन आज महाराष्ट्र आणि मुंबई एकत्र ठेवण्याचं काम काही वर्षापूर्वी मराठी माणसाने केलं आणि त्यामध्ये कोकणातल्या माणसं त्या आंदोलनामध्ये खूप पुढे होती संयुक्त महाराष्ट्राच्या। परंतु आता आपण बघितलं असाल की आज नारायण राणे याआधी कधी घडलं नाही ते गुजराती समाजाचे लोक व्यवसायाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले आणि आता ते भाजपच्या माध्यमातून आपली राजकीय स्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना ह्या नारायण राणे साथ देत आहेत। खरं तर ही आम्ही जे म्हणतोय की महाराष्ट्र गुजरातला विकून टाकण्यासाठी किंवा अनेक प्रकल्प गुजरातमध्ये कसे गेले त्याचे हे उत्तम उदाहरण म्हणजे कालची नारायण राणे आणि गुजराती समाजाची भेट आहे। याआधी सुद्धा आपण बघितलं असाल की मुंबईतले अनेक प्रकल्प, सोने मार्केट, डायमंड मार्केट, व्होक्सवॅगन कंपनीचा प्रकल्प, असे अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत। ज्या जैतापूरला या ठिकाणी रिफायनरी होते आणि त्या रिफायनरीमध्ये सुद्धा अनेक गुजरात्यांनी जागा घेतलेल्या आहेत आणि ह्यांचे एजंट कोण आहेत ते आता सगळ्या लोकांना माहिती आहे आणि त्यामुळेच त्यांना हा प्रकल्प निर्माण करायचा होता आणि त्यामुळे ही गुजरात्यांची लाचुगिरी काही मराठी नेते भाजपचे करतायत आणि निश्चितपणे मी आपल्या मार्फत एवढाच इशारा गुजराती समाजाला देऊ शकतो की आपण इथे आलात ते व्यवसायाच्या निमित्ताने इथे राहा आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी खरं तर शिवसेना स्थापन झालेली आहे। स्थानिक लोकांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन झाली आहे। तुम्ही जर राजकारणात आलात आणि तुम्ही जर इथल्या ह्याच्यामध्ये जर ढवळाढवळ केलात तर तुमची यात आमच्या मराठी माणसाची आणि बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आहे, एवढंच तुम्ही लक्षात घ्यावं। त्याचबरोबर कालच त्यांनी नारायण राणेंनी ज्याप्रमाणे मुंबई सुरत अशी जी मेट्रो करताय त्याचप्रमाणे मुंबई कालच राणेंनी आश्वासन दिलं की इथनं गुजरातला थेट विमान करतो म्हणून। परंतु हे विमानतळ गुजरातला थेट करण्यापेक्षा विमानतळ चालू करण्याचं काम तुम्ही गेल्या 2-3 वर्षामध्ये केंद्रीय मंत्री असून करू शकला नाही किंवा ते स्थिरता ठेवण्याचं काम तुम्ही करू शकला नाही। त्यामुळे गुजरातला विमानाला गुजरातच्या एवढी लालूचगिरी करण्याचं सोडून हे विमानतळ मुंबई चिपी कसं राहील कायम सुरू यासाठी तुम्ही प्रयत्न करा, याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या आणि गुजराती समाजाने या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पडू नये असाच त्यांना इशारा या निमित्ताने देतो। खरं तर नारायण राणे गेले 35 वर्ष निवडणुका आल्या की लोकांना रोजगार देतो अशी आश्वासनं देत असतात आणि त्यावेळी ते नवीन नवीन उपक्रम राबवत असतात। आपल्याला माहिती असेल की याआधी महिला भवनमध्ये अनेक महिलांना रोजगार देतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली येथील वागदे येथे कौशल्य विकासाचा बोर्ड लावून त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी सुद्धा असेच प्लंबर, इलेक्ट्रिशियन असे हजारो तरुणांना रोजगार मिळणार मुंबईत म्हणून सांगितलं आणि तेही प्रकल्प गेले 15 वर्ष ती पाटी पण त्या ठिकाणी नाही आहे। याआधी सुद्धा कुडाळमध्ये सुद्धा असेच पाटी लावण्यात आली की तिथे पण कौशल्य विकासाच्या नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं। त्यानंतर या निवडणुकीच्या आधी गेल्या 2 महिन्यापूर्वी ओरसमध्ये सुद्धा असंच कौशल्य विकासाचं केंद्राचं हब निर्माण करतो म्हणून सांगितलं। याआधी सुद्धा 3 वर्षापूर्वी आपल्या खात्याच्या मार्फत अनेक लोकांना रोजगार, अनेक लोकांना कर्ज मिळणार सांगितलं, परंतु अस्तित्वात मात्र त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या ऑफिसमध्ये आपलं एक खातं भाड्याने देण्यात आलं एवढंच त्यांनी काम केलं आणि त्यामुळे निवडणुका आल्या की त्यांच्या दोन्ही मुलांनी रोजगार मेळावे घेतले आणि या रोजगार मेळाव्यांना हजारो लोकांना नियुक्तीपत्र दिली, पण त्यातला एकाचाही रोजगार 2 महिन्यापुढे टिकू शकला नाही। ही वस्तुस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तरुणांना माहिती आहे आणि त्यामुळे आता खरं तर तुम्ही 10,000 तरुणांना जर्मनीमध्ये पाठवता म्हणून सांगतात, ते 10,000 जाऊन देत, फक्त तुमच्या 2 मुलांनाच तुम्ही जर्मनीला पाठवा। त्यांना जर्मनीला पाठवल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहील आणि सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहिल्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळेलच आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा मनशांती, दोन्ही मुलं जर्मनीत गेले तर तुम्हाला सुद्धा मनशांती मिळेल। त्यामुळे तुम्हाला आमची विनंती आहे की जर्मनीला इतर लोकांना जर पाठवण्याचं बाजूला राहून देत तुमच्या दोन्ही मुलांना पाठवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने तुम्हाला मनशांती द्या एवढीच तुम्हाला विनंती करतो।